नहीं निकला है ना, किसने लाया ये अभी इसमें क्या है इसका। ये देखिए क्या खतरनाक है, शेर है ये, शेर का बाप है। इसको मारना भी नहीं है ना अंदर। पानी भाव पे घर लेके जाओगे आज मस्त चल रहे लोग। सोचा नहीं बोल रहा था वो, उसका बड़ा काम है। क्या करता हूँ मतलब क्या करता है 2 नंबर। हाँ बताओ, हम ऐसे ज्वाइन कर लेंगे। हाँ ये जो सभी गाड़ियाँ आंदो ऐसे हुआ था एक बार ताड़ोबा में गए थे ना, माया दिखी थी फीमेल थी और 4 कप्स थे उसके, दूर थे उन लोग। सामान रुको नहीं हुए। चलो सफल हो गया दौरा। अजून एक सांग तो जाता है तो त्याला जो सर्वात मोठा मेल असतो त्याला जास्त एज झाल्यावर तिच्या पाण्याचा प्रयत्न करत होता। मागे गाडी मागे नाही, थांबा। बच्चा मान लेते माफते रुको ना एक मिनट। बाहर तक प्रोटेक्शन साइड है जो हमारे बिल्डर्स है, वहाँ पर हमेशा रहते हैं। बिल्डर के साथ में वहाँ पर रहते हैं, केवल मॉनिटरिंग करते रहते हैं थ्रू आउट द ईयर। नेक्स्ट, तो ये हमारा रेंजेस अनुसार कैलकुलेशन है कि कौन से रेंज में कितना प्रोटेक्शन सेट है। और ये जो ब्लैक हाउस के समान एक छोटा सा सिंबल दिख रहा है स्क्रीन पर, ये हमारे वो सारे प्रोटेक्शन लोकेशन है। अब हमारे इसमें नंबर जो है प्रोटेक्शन जो थोड़े ज़्यादा है, अगर आप बाकी टाइगर रिजॉर्ट्स में देखोगे तो ये थोड़ा कम ही है। प्लस हमारे पास 185 विलेज है, यानी कि महाराष्ट्र के कोई भी टाइगर रिजॉर्ट को आप देखते हैं तो ये नंबर जो है जस्ट अराउंड 70। आपल्या इथं टायगर आहे, बायसन आहे, नीलगाय आहे, सांबर आहे, सगळं जे आहेत आपल्या इथं। खुश होऊन जाते तुमको टायगर दिसलं, काय दिसलं सगळं खुश होऊन सगळं जातं इथून।
टायगर, लेपर्ड, स्लॅथ बेअर, बायसन, नीलगाय, वाईल्ड डॉग. फॉरेनर बी येतात तिथं, मुंबईचे, पुण्याचे, कलकत्ता. नवेगाव नागझिराबद्दल सर आता टुरिझम तर सुरू आहे. टुरिझममध्ये आपल्या इकडं भरपूर टुरिस्ट येत आहेत. टुरिस्ट म्हणजे आता आपल्या इथं सध्या या वेळेस टायगरेसची सायटिंग म्हणजे भरपूर प्रमाणात होत आहे. टायगरेस सायटिंग म्हणजे टिपोर एक टायगरेस आहे, तिच्याकडे 4 कप्स आहेत. तिची सध्या आता सायटिंग खूप वाढलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे टुरिझम हा सध्या वाढलेला आहे. आपल्याकडे येणारे सर कलकत्ता आहे, मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक आहे, काही कोल्हापूर, काही अमरावती आणि आपल्याकडे लोकल टुरिस्ट पण आहेत सर, गोंदिया, भंडारा, नागपूर. इथून पण टुरिस्ट काही बालाघाटवरून पण येतात. फॉरेन कंट्रीवरून पण कमी येतात सर, येतात पण कमी येतात. आपली हे नवेगाव नागझिरा चोरगोमरा पर्यटक गेट आहे आणि त्यामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर या याच्यातले पर्यटक यासाठी पर्यटनासाठी येत असतात. आणि पर्यटन आल्याच्यानंतर वाघाचे दर्शनसुद्धा होत असतात आणि पर्यटक त्यामध्ये चांगल्या प्रकारे खुश होऊन जात असतात. आणि त्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड यामध्ये लोक या चोरगोमरा गेटवर नवे नागझिरा येथे पर्यटनासाठी येत असतात. आणि त्यामुळे शासनाच्या महसुलामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढत असते. सध्या आपल्या NNTRमध्ये आता आपण पाहिलंच की जवळपास आपल्याकडची कब ॲडल्ट वगैरे मिळून अशी जवळपास 30च्या आसपास संख्या झालेली आहे. आणि गेल्या 3-4 वर्षापासून बरेचसे म्हणजे आपल्याला टायगरची संख्येमध्ये फ्लक्च्युएशन आपण पाहिलं जातं की होताना दिसत आहे. आणि त्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे बी हॅबिटॅट मॅनेजमेंटची कामं असतील, जसं की वीड रिमूव्हल असेल किंवा ग्रासलँड डेव्हलपमेंट असेल, तर त्याचं चांगल्या प्रकारे काम झाल्यामुळं आपल्याकडे हार्बिवोरची संख्या चांगल्या प्रकारे वाढताना दिसत आहे. आणि हार्बिवोरची संख्या वाढल्यामुळं थोडंसं कार्निवोरची संख्या वाढताना आपल्याला दिसत आहे. आणि टायगरची संख्या वाढल्यामुळं आणि टायगरचं सायटिंगचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढल्यामुळं पर्यटकांची दिवसेंदिवस आपल्याकडे आता गर्दी होताना दिसत आहे. आता तसं तर काउंट आपल्याला सांगता येणार नाही की ॲक्च्युली टोटल आपल्याला, परंतु जो बी गेटवरती जसं की आपल्याकडे प्रत्येक गेटला एक कोटा असतो की बाबा सकाळचं, जसं की चोरगोमरा गेट आहे, सकाळचं 6 गाड्या, संध्याकाळचं 7 गाड्या. मंगेझर गेट असेल की जो बी कोटा आहे की त्याच्या 6 गाड्या, संध्याकाळचं 5 गाड्या, किंवा पिटेझर गेट असेल सकाळच्या 11 गाड्या, 12 गाड्या. पण जे बी जो बी पूर्ण कोटा आहे तो टोटली दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक दिवशी तो पूर्ण फुल होताना दिसत आहे. कारण पर्यटकांची संख्या त्या प्रमाणात वाढलेली असल्यामुळं. नवेगाव नागझिरा अभयारण्याचं नाव चांगला प्रचलित आहे. त्या अनुषंगाने आम्ही इथपर्यंत आलेलो होतो. आणि या प्रवेशद्वारातील गाईड आणि कर्मचाऱ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. आणि ज्या ठिकाणी वन्यप्राणी वास्तव्य करतात, विचरण करतात, त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी नेले. त्यात आम्हाला बरेच प्रकारचे वन्यप्राणी पाहण्यास मिळाले. आपल्याला रानमासी मिळाल्या, हरणी मिळाले, हरिण आहेत, त्यानंतर मोर मिळाले, वाघ पण मिळाले, त्यांनी दाखवले. आणि इतर वेळ बघून आपल्याला मनाला शांती मिळाली आपल्या.